दिवाळी हा बंजारामध्ये खूप महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो। या सणामध्ये आम्ही वर्षेदनेरी कोट दिवाळी दादा तोन मेऱ्या असं नातेवाईकला मेऱ्या मागायचा हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतो। हाच आम्हाला मोठ्यांपासून आशीर्वाद मिळण्याचा कार्यक्रम असतो। आम्ही याच्यात वर्षेदनेरी कोट दिवाळी दादा तोन मेऱ्या दादी तोन मेऱ्या असे सगळे नातेवाईकांचं नाव घेऊन त्यांच्याकडे मेऱ्या मागायला जातो। ही म्हणजे आमची सांस्कृतिक पद्धत आहे। नमस्कार। आमच्या बंजारा समाजामध्ये ज्याप्रमाणे दिवाळी हा सण साजरा केला जातो, हा सण म्हणजे हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा उत्सव आहे। दिवाळी हा सण सगळ्याच समाजात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण हिंदू धर्मामध्ये याचं काही वेगळंच अनोखा कारण आहे। ते म्हणजे आपले रामजी त्यांनी आपल्या रामजींनी ज्यांचं वध केलं होतं आणि ते परत आले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते म्हणजे रावणाचं वध करून ते अयोध्येला परतले, म्हणून दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात साजरा केला जातो। दिवाळी या सणाचं महत्त्व म्हणजे आपण दिवे लावून लक्ष्मीजीची पूजा करून, आणि आमच्या बंजारा समाजात हा सण का साजरा केला जातो याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा हिंदू समाजाशी एकदम निगडीत आहे, आणि बंजारा समाज हा तांडावस्ती करून राहणारा समाज आहे, आणि आम्ही गाई गोर रक्षाची पूजा आधीपासूनच करतो। दिवाळी या सणाला आमच्या बंजारा समाजात गायीची पूजा केली जाते, आणि त्याचप्रमाणे आम्ही जो आता वर्षेदनेरी कोट दिवाळी आई तोन मेऱ्या वर्षेदनेरी कोट दिवाळी बाबा तोन मेऱ्या अशा प्रकारे जे आम्ही दोन कडव्याचं जे गाणं बोललं, ते म्हणजे आमचं एक जल्लोष उत्साहाचं कारण आहे। आम्ही त्याचप्रमाणे एक जल्लोष उत्साह साजरा करून जे आमच्या बंजारा समाजातील कुवाऱ्या मुली असतात, म्हणजेच आम्ही त्यांना गौरी म्हणतो। आमचे दोन सण असतात, एक तीज आणि दिवाळी। हे सण आम्ही जे कुवाऱ्या मुली असतात त्यांच्यासाठी साजरा करतो। याच्यामध्ये आम्ही आमचे जे नातेवाईक आहे, आई बाबा आमचे इतर नातेवाईक यांच्या घरी जाऊन आम्ही जे दोन कडव्याचं आमचं जे गाणं आहे वर्षेदनेरी कोट दिवाळी काकू तोन मेऱ्या असं प्रकारे म्हणून आम्ही त्यांना एक म्हणजे आमचा उत्साह साजरा करतो, आणि त्यांनी आम्हाला गिफ्टच्या स्वरूपात काही पैसे देतात, म्हणजेच आम्हाला गिफ्ट सुद्धा देतात। अशा प्रकारे आमच्या बंजारा समाजात दिवाळी हा सण साजरा केला जाते। बंजारा समाज हा तांड्यातांड्याने राहत होता, अंधारात राहत होता, तर त्या अंधारमय जीवनामध्ये प्रकाश करण्याचं प्रतीक म्हणून हातामध्ये एक दिवा घेऊन अविवाहित मुली ह्या नायकांपासून तर तांड्यातील प्रतिष्ठित माणसांकडे सगळ्यांकडे मेरा मागायला जातात। मेरा मागणे म्हणजे मेरा म्हणजे ऋण फेडणे, मेरा म्हणजे ऋण फेडण्याचं प्रतीक म्हणून असं मानल्या जाते। दिवाळी माऊली असा शब्दप्रयोग झाला आहे, एक प्रतीक मानलेलं आहे। भूमीला माऊली असा शब्द वापरला आहे, म्हणजे जमिनीचं निसर्गाचं ऋण फेडण्याचं प्रतीक म्हणून दिवाळी माऊली असा शब्दप्रयोग केला जातो। या माऊलीचं ऋण फेडण्याचा हा उत्सव असतो। 2 दिवसाचा बंजारा समाजातला हा आगळा वेगळा उत्सव। यातला हा एक प्रकार म्हणजे मेरा मागणे। मेरा मागत असताना वर्षेदनेरी कोट दिवाळी याडी तोन मेरा बापू तोन मेरा, म्हणजे वडीलधाऱ्या माणसाला आईला किंवा बाबाला यांना मेरा मागून तो जो काही रुपया असतो, तो रुपया एक सन्मानाचा परतफेडीचा रुपया म्हणून त्यांच्याकडून तो मेरा ते हसतमुखत मागतात, आणि त्याच पद्धतीनं तेवढ्याच आनंदानं प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती या अविवाहित मुलींना ते मेरा रूपानं त्यांना तशा प्रकारचं पैसे त्यांना मुलींना देतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।